कांद्याचे भाव आता ऐकेनासे झालेत. गेल्या आठवड्यात 25 रुपये असलेला कांदा आता 80 रुपयांवर गेलाय. त्यात केंद्राने निर्यात शुल्क लावलंय. डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव कुठे असतील काही सांगता येत नाही. पाठीमागं टोमॅटोचं काय झालं हे तुम्हाला आम्हाला माहितीच आहे. थोडक्यात काय तर मालाचे भाव कधी वाढतील आणि कधी कमी होतील हे काही शेतकरी राज्याच्या हातात राहिलंच नाही. सरकार, परिस्थिती, वातावरण असे अनेक घटक त्यावर परिणाम करतात. पण यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर काय करावं लागेल सांगतो. एक उपाय आहे माझ्याकडे. त्या उपायाचं नाव म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अर्थात कंत्राटी शेती. नमस्कार, मी स्नेहल कुमार कदम. कृषी व्यापार आणि राजकारणाच्या चॅनलवर आपले स्वागत. आज अगदी डिटेलमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग समजून घेणार आहोत. बाकी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच. नसेल केलं तर नक्की करा, कारण मी शेतीवर आधारित व्यवसाय कसे उभे करता येतील याची तुम्हाला माहिती देणार आहे, जे तुमच्या आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. कंत्राटी शेती म्हणजे शेतकरी आणि खरेदीदार यांच्यातील कृषी उत्पादनांचं उत्पादन आणि पुरवठ्यासाठी केलेला करार. तसं बघायला गेलं तर दोन्ही पक्षांसाठी परस्पर फायदेशीरच व्यवस्था. शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनासाठी पूर्वनिर्धारित म्हणजेच आधीच ठरलेल्या किमतीवर खात्रीशीर बाजारपेठ मिळते, तर खरेदीदारांना दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा स्थिर असतो, तोही ठरवून दिलेल्या गुणवत्तेसोबत. कंत्राटी शेती शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत करू शकते. प्रथम, ते किमतीतील चढ उतारांचा धोका कमी करतं. शेतकऱ्यांना अनेकदा त्यांचे पीक मिळेल त्या भावाने विकावं लागतं. मार्केटला होणाऱ्या आवक आणि जावक म्हणजेच सप्लाय आणि डिमांडवर किंमत रोजच्या बेसिसवर ठरवली जाते. एखाद्याचा सप्लाय गरजेपेक्षा जास्त झाला म्हणजे त्याची किंमत कमी. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे बाजारातील परिस्थितीची पर्वा न करता शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला काय भाव मिळेल हे नक्की कळते. दुसरे म्हणजे कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्यांना उत्तम निविष्ठा आणि तंत्रज्ञान मिळण्यास मदत होऊ शकते. खरेदीदार अनेकदा शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचे बियाणे, खते, कीटकनाशके अनुदानित करतात. ते शेतकऱ्यांना नवीन कृषी पद्धतीचं शिक्षण देखील देतात. कधी कधी काम वेळेत पूर्ण व्हावं आणि शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून ऍडव्हान्स देखील दिला जातो. तिसरं म्हणजे कंत्राटी शेती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते. खरेदीदारांकडे सहसा कठोर गुणवत्ताची मानकं असतात, जी शेतकऱ्यांनी पूर्ण केली पाहिजेतच. हे उत्पादन सुरक्षित आणि उच्च दर्जाचे असल्याची खात्री करण्यास मदत करते. आता ह्यामुळे शेतकऱ्याला शिस्तही लागते आणि मुळात मिळणाऱ्या सोयी सुविधांमुळे तो नेहमी प्रोत्साहितच राहतो. कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना राबवल्या, परंतु त्या आपल्यापर्यंत येत नाहीत किंवा आपल्याला त्याची माहिती होत नाहीत. आता त्या योजना कोणत्या ते पाहू. तुम्हाला त्या योजना या व्हिडिओतून माहिती झाल्यावर इतरांना देखील शेअर करा. पहिली योजना नॅशनल मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड टेक्नॉलॉजी अर्थात NMAET. ही योजना शेतकऱ्यांना खरेदीदारांसोबत करार शेती स्थापित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना अर्थात PMFBY. ही योजना शेतकऱ्यांना पीक विमा प्रदान करते, ज्यामुळे त्यांना अनपेक्षित घटनांमुळे पिकाच्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. तिसरी योजना मृदा आरोग्य व्यवस्थापन अर्थात SHM सॉइल हेल्थ मॉनिटरिंग. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. चौथी योजना नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट अर्थात E-NAM. हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन थेट खरेदीदारांपर्यंत विकण्यास मदत करते, मध्यस्थांमार्फत न जाता. या योजनांव्यतिरिक्त भारत सरकारने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला मॉनिटर करण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना न्याय व्यवहार मिळतील याची खात्री करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत. कंत्राटी शेतीने शेतकऱ्याला कशी मदत केली त्याचे एक उदाहरण बघूया. दिलीप हा कर्नाटकातील एक छोटा शेतकरी. कडधान्य आणि धान्य पिकवायचा, पण नफा मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरूच होती. 2020 मध्ये माझ्या मतीने त्यांना एक गरकीन म्हणजे काकडीची व्हरायटी असते ती पिकवण्यासाठी एका खासगी कंपनी सोबत शेती करार केला. कंपनीने त्याला उच्च दर्जाचं बियाणं तर दिलंच, त्याच्याशिवाय खतं, कीटकनाशकं ही सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली. त्याने त्याला नवीन कृषी पद्धतींचं प्रशिक्षणही दिलं. दिलीप गरकीनचे बंपर पीक घेऊ लागला. जिथे दिलीप एका सीझन मध्ये 50,000 रुपये कमवू शकत होता, तिथे त्याने एकर मध्ये साधारणतः 1.5 लाख रुपये कमवले. कंपनीने सुद्धा संपूर्ण पीक पूर्वनिर्धारित किमतीमध्ये खरेदी केलं. दिलीपने गरकीन पिकवून चांगला नफा मिळवला आणि तो आता आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा विचार करतो. जे शेतकरी त्यांचे उत्पन्न सुधारू पाहत आहेत आणि त्यांची जोखीम कमी करू पाहत आहेत त्यांच्यासाठी कंत्राटी शेती हा एक मस्त मार्ग राहतो. भारत सरकार अनेक योजना आणि मार्गदर्शक तत्वांद्वारे कंत्राटी शेतीला प्रोत्साहन तर देत आहेच. कंत्राटी शेती करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी त्यांच्या स्थानिक कृषी विस्तार कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांसाठी कंत्राटी शेतीचे अतिरिक्त फायदे काय तर ते पुढील प्रमाणे. पहिलं, वित्त पुरवठ्यात मदत. खरेदीदार अनेकदा शेतकऱ्यांना कर्ज किंवा ॲडव्हान्सच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देतात, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा इनपुटचा खर्च आणि इतर खर्च भागवण्यास मदत होते. दुसरं, टेक्नॉलॉजी मदत. खरेदीदार अनेकदा शेतकऱ्यांना कृषी पद्धतींवर तांत्रिक सहाय्य देतात, जसे की पिकाची निवड, कीड व्यवस्थापन आणि कापणी. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता सुधारण्यास मदत तर होतेच, त्याचप्रमाणे उच्च दर्जाची पिकं घेण्यास सुद्धा मदत होते. बाजार प्रवेश. खरेदीदारांना
शेतकऱ्यांना देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल चढ्या भावाने विकण्याची संधी मिळते. कंत्राटी शेतीसमोरची आता आव्हाने काय आहेत ते जरा पाहूया. पहिला, असमान मोलमजुरी करण्याची शक्ती. समजा एखादा शेतकरी लहान आहे किंवा त्या परिसरात फक्त एकच खरेदीदार आहे, तर अशा वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास कधी कधी अडचण येऊ शकते. दुसरा, शेतकऱ्यांनी त्यांच्या सर्व कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत, जसं की उत्पादनाची मान्य क्वांटिटी, क्वालिटी पुरवठा करणं. आणि जर असं करण्यात शेतकरी अयशस्वी झाला तर कंपनी त्याला दंड करू शकते किंवा अगदी करार सुद्धा संपुष्टात येऊ शकतो. तिसरं, शोषणाचा धोका. खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचं शोषण होण्याचा धोका हा असतोच, विशेषतः त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव नसल्यास. शेतकऱ्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक वाचणं आणि समजून घेणं महत्वाचं. कंत्राटी शेतीचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माझ्याकडून काही महत्वाच्या सूचना. त्याचा नक्की एकदा विचार करा. पहिलं, तुमचं संशोधन करा. करार शेती करण्यापूर्वी तुमचं संशोधन असणं आणि त्या कराराच्या अटी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण खरेदीदाराची प्रतिष्ठा, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड याच्याबद्दल सुद्धा एकदा बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे. दुसरं, कराराची वाटाघाटी करा. कराराच्या अटींवर वाटाघाटी करण्यास घाबरू नका. तुम्हाला वाजवी सौदा मिळत आहे याची खात्री करण्याची ही तुमची चांगली संधी असते. हे बघा, मार्केटचा अभ्यास नीट केला असेल आणि तुम्हाला ऍव्हरेज रेट माहित असेल तर घाबरायचं कशाला. जितकी गरज तुम्हाला आहे तितकीच त्या कंपनीला पण गरज आहेच ना. तात्पर्य काय, तर इच्छा तिथे मार्ग. जर तुम्हाला शेती करताना एक सेफ मार्ग निवडायचा असेल किंवा तुमच्याकडे जमीन फक्त पडून आहे आणि तिथून तुम्हाला एखादा उत्पन्नाचा सोर्स तयार करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा एक उत्तम उपाय होतो. चला पाहुणं, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढील अध्यायात आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या एपीएमसी मध्ये तुमच्या पिकाचे रेट कुठे बघायचे, काय करायचं कंपॅरिझन, कसं करायचं कंपॅरिझन, कुठे पाठवायचं आपलं शेतमाल. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.